श्रावणी ही व्यक्तिरेखा त्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे ती करणं खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. ती व्यक्तिरेखा करत असताना मला स्वतःला खूप कंट्रोल आणि कट डाऊन करायला लागले की नाही, ह्या गोष्टी नाही करायच्या, ह्या गोष्टी नाही करायच्या. सो द्विधासाठी आपण इथे जमलेलो आहोत. द्विधा काय आहे ते आपण पडद्यावर पाहणार आहोत. पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की द्विधाची सुरुवात कशी झाली. म्हणजे तुम्हाला द्विधा कशी दिसली, सुचली, किंवा काय सुरुवात काय होती? 2008-9च्या आसपास मी एकदा एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि लॉबीमध्ये बाहेर वेटिंग एरियामध्ये वेट करत होतो. तर तेव्हा एक गोष्ट म्हणजे 2 नर्सेस एका केस बद्दल बोलत होत्या. ओके, आणि ती केस मी सांगणार नाही काय होती ती, म्हणजे गिव्ह अवे आहे ऍक्च्युली. तर त्या केस नंतर मी विचार केला की यावरती चांगला सिनेमा बनवू शकतो यावरती. आणि मग त्यासाठी खूप वेळ गेला. खूप म्हणजे बराच वेळ 15-16 वर्ष गेली. पण फिल्मची वेळ आली आणि ती बनली. नाही, बरोबर आहे. कुठलीही गोष्ट जर चांगली करायची असेल तर त्याला वेळ लागतोच, प्रश्नच नाही. आणि जेव्हा कला आपल्या आयुष्यातून उभी राहते ना, तेव्हा ती खूप छान होते. त्यामुळे कदाचित तो वेळ तुम्हाला लागला असेल. तुम्हाला ही फिल्म दिसली, तुम्हाला लिहावंसं पण वाटलं, पण स्वतःच डिरेक्ट करावी असं का वाटलं? म्हणजे तुम्ही असं काही सुरुवातीला ठरवलं होतं की मीच डिरेक्ट करेन, की डिरेक्ट मला पहिला करायची होती? अच्छा. डिरेक्ट करायचीच होती फिल्म. ओके. पण जी स्टोरी कथा जी माझ्याकडे होती ती मी नीट लिहू शकेन की नाही याबद्दल मला खात्री नव्हती. पण मग एक ड्राफ्ट झाला, 2 ड्राफ्ट झाला, मी ऐकवली लोकांना. आणि नंतर लक्षात आलं की करू शकतो आपण. मग ते तसं पण मी लिहिलीत, दिग्दर्शित केलीत. येस, या 2 गोष्टी तुमच्या हातातल्या होत्या. राईट. तिसरी जी गोष्ट आहे, चित्रपटाची निर्मिती करणं, ती एवढी सहज साध्य नाहीये. त्यात मराठी चित्रपट असेल तर सध्या परिस्थिती खूप कठीण. मग हे शिवधनुष्य उचलावंसं का वाटलं? म्हणजे मनासारखा निर्माता मिळाला नाही, की आपलं जे विजन आहे ते जर पडद्यावर उतरवायचं असेल तर स्वतःच निर्मिती करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटलं? नाही, निर्माता आम्ही शोधलाच नाही. म्हणजे पहिल्यापासून क्लिअर होतो की मलाच बनवायची, कारण ती जशी मला पाहिजे तशी बनवायची होती. आणि म्हणजे अक्षरशः 3 दिवस आधीपर्यंत आमची स्क्रिप्ट आम्ही फायनल करत होतो. जेव्हा आम्ही पहिला जात होतो शूटिंग फ्लोअरला, जेव्हा जात होतो, तर मला वाटलं की ही स्टोरी चांगली आहे आणि मला असं माझ्या प्रमाणे मला जशी सांगायची कथा तशी सांगायची होती. मला कोणाचं इंटरफेरन्स पाहिजे नव्हतं. सो आम्ही डिसाईड केलं की आपणच प्रोड्यूस करूया. येस, करेक्ट. मला एक सेटवरचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही लेखक आहात, डिरेक्टर पण आहात, निर्माता पण आहात. सेटवर खूप गमत होते. काय आपण फक्त डिरेक्ट करत असतो ना, तेव्हा आपल्याला बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं. मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हटलं की निर्माते ते हजर करतात. तुम्हीच दिग्दर्शक आहात, तर मग सेटवर अशी द्विधा मनस्थिती कधी व्हायची का? किंवा नेहमी द्विधाच होती की ऍज अ प्रोड्युसर मी तिथे असलं पाहिजे की ऍज अ डिरेक्टर. म्हणजे तेच काय म्हणून तुम्ही असायला पाहिजे असं मी, म्हणजे नेहमी ती द्विधा होतीच, पण इव्हेंच्युअली मी ऍज अ डिरेक्टर म्हणूनच. ओके. पण म्हणजे आता काय आहे, काळ थोडा पुढे आला. आम्ही आमच्या बाबांशी सहज संवाद साधतो. म्हणजे मी असं ऐकलंय त्या काळी मुलं बाबांशी समोरासमोर फार बोलतही नव्हती, आणि आता मुलं वडिलांना त्यांच्या नावाने हाक मारतात. तर बाप मुलांचं नातं आता इथपर्यंत, प्रेम तसंच आहे. मग त्यावेळी काय संवाद व्हायचा? म्हणजे तुमचं इतक्या सहजपणे वडिलांशी संवाद व्हायचा घरामध्ये? नाही, मी माझ्या वडिलांना खूप घाबरायचो. म्हणजे ते एकसारखे रागवायचे वगैरे नाहीत, पण तरी सुद्धा एक भीती असायची त्यांची. ते खूप शिकलेले नव्हते, म्हणजे आई सुद्धा शिकलेली नव्हती, पण त्यांनी आम्हाला शिकवलं. ते महाराष्ट्र वॉच कंपनी या ठिकाणी ते नोकरी करायचे. ज्यावेळेला ते नोकरीला लागले तेव्हा त्यांना ₹1 पगार होता. त्याच्यानंतर हळूहळू ते सगळं शिकत गेले आणि मग ते घड्याळ कसं रिपेअर करायचं हे ते शिकले. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर एक खोटा आळ घेतला गेला. त्यावेळेला त्यांनी नोकरी सोडली आणि मग ते घरीच करायला लागले वॉच रिपेअरिंग, आणि त्याच्यावर घर चालत होतं. आम्ही 4 भावंड. तर त्या दरम्यान ते एकसारखे कामात असत, आणि काही विचारायचं म्हटलं तरी मला भीती वाटायची त्यांना. म्हणजे ते रागवायचे, मारायचे वगैरे अशातला भाग नाही, पण
माहित नाही, एक दरारा होता. तो काळही तसाच होता की बरीचशी मुलं काही बोलत नव्हती वडिलांची. हो, अगदी अगदी. आणि मला म्हणजे फार प्रसंग नाही, पण एक प्रसंग असा आठवतो, प्रसंग नाही म्हणता यायचं, पण त्यांनी इतक्या हालाकीत सगळे दिवस काढले की पुढे धड काय म्हणतात त्यावेळेला टेरिकॉटची पॅन्ट सुद्धा त्यांनी शिवली नव्हती. ज्यावेळेला मी नोकरीला लागलो त्यावेळेला त्यांना पहिली पॅन्ट शिवली मी. आणि त्यात एक गंमत असे व्हायची की ते वॉच रिपेअर करत असताना त्यातला एखादा पार्ट खाली पडला का आम्ही सगळे कामाला लागायचो तो शोधण्यासाठी. तो कचरा काढून ते सगळं करून 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 आणि त्याच्यात जर नाही मिळाला तर मग आमची वाट, असं होतं. पण मला हेच आठवतंय की मी त्यांना पहिली पॅन्ट घेतल्यानंतर टेरिकॉटची पॅन्ट शिवली त्यावेळेला त्यांनी मला जवळ घेतलं. आमच्या तिधा या चित्रपटाला हमखास यश मिळेल अशी सदिच्छा सगळ्यात आधी तर मी व्यक्त करते. नक्की नक्की. आणि म्हणजे फारच वेगळा आहे हा प्रवास. इतकी वर्ष मी या क्षेत्रात काम करते, पण ऍज अ लीड ही माझी पहिली फिल्म आहे. सो ऑब्व्हियसली त्याचा आनंद तर आहेच आहे. आणि त्याचबरोबर एक खूप स्पेशल गोष्ट या फिल्मशी निगडीत आहे. आतापर्यंत म्हणजे खेळायला खाली गेलीस आणि सांगितलेल्या वेळेपेक्षा 1 मिनिट जरी उशिरा आलीस तर घरात पाऊल टाकायचं नाही, असं मी जिला सांगत आले. त्या मुलीचं आज ह्या क्षेत्रात पडलेलं हे पहिलं पाऊल म्हणजे माझी मुलगी ओवी. ऍक्च्युली खूप इमोशनल वाटतंय मला. तिचा हा प्रवास माझ्यासाठी खरं तर खूप म्हणजे आनंददायी आहेच आहे. मी तिला स्टेजवर बोलावणार आहे, त्याच्याविषयी मी बोलणार आहे. पण ती बोलेल का मला माहिती नाही. तिने मला घरनं बजावून आणलंय की प्लीज मला बोलायला लावायचं नाही. तिने मला पण बजावलंय, तू काळजी करू नको, तुला सगळं माफ आहे. अशा एखाद्या चांगल्या उत्कृष्ट संधीची वाट मी गेले अनेक वर्षापासून पाहतेच आहे. पण काय होतं कधी कधी असंही होतं ना की आपल्याला वाटतं की आपल्याला येते, पण खरंच येते की नाही हे आपल्याला केल्यानंतर कळतं. त्यामुळे संधी जेव्हा मिळाली तेव्हा खरं तर आनंद इतका झाला की वाव, फायनली इतक्या वर्षांपासून ज्या संधीची आपण वाट बघतोय ती मिळाली आहे. आणि बस काही क्षणात तो आनंद ओझरला आणि नंतर दडपण खूप यायला लागलं की खरोखर आपण तेवढे समर्थ आहोत का की एवढी अख्खी फिल्म आपण आपल्या खांद्यावर पेलू शकू. पण त्याचं सगळं श्रेय म्हणजे अर्थात मला ही फिल्म मिळण्यामागचं जसं श्रेय अख्खं विदुल आणि निलेशचं आहे की त्यांनी माझ्या केपेबिलिटीजवर विश्वास ठेवून मला इतकी मोठी भूमिका साकारण्याची संधी दिली की जवळपास आपण जेव्हा पुढे बघाल तर बऱ्यापैकी अख्खा चित्रपट आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेला आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मला ह्या क्षमतेचं बनवणं की त्यांना माझ्यावर विश्वास वाटावा ह्यासाठी जो माणूस इतकी वर्ष म्हणजे माझ्या अप्स अँड डाऊन्स मध्ये सुद्धा माझ्या बरोबर सतत झटतोय ते म्हणजे माझे गुरु विश्वास सोहनी. प्लीज एकदा सरांसाठी टाळ्या होऊ दे. श्रावणी ही व्यक्तिरेखा त्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे ती करणं खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. आणि मला नेहमीच नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात. कम्फर्ट झोन मध्ये राहायला मला कधीच आवडत नाही. सो डेफिनेटली त्याच्यानंतर हळूहळू काम करून म्हणजे मला डेलिबरेटली असं सांगायचंय की ती व्यक्तिरेखा करत असताना मला स्वतःला खूप कंट्रोल आणि कट डाऊन करायला लागले की नाही ह्या गोष्टी नाही करायच्यात, ह्या गोष्टी नाही करायच्यात. असं हळूहळू करत करत मग ऑफकोर्स निलेशचा सपोर्ट होता. फॉर दॅट मॅटर सरांनी सुद्धा मला बऱ्याचशा गोष्टी सजेस्ट केल्या. करत विद्यापीठ अख्खं विद्यापीठ तुझ्या सोबत होतं. प्रश्न डेफिनेटली म्हणजे मी स्पेसिफिकली एक सीन सांगेन ज्याच्यात मी अशी काहीतरी जुनी तो सीन ह्याच्यात पण असेल काहीतरी एक आठवण सांगते शाळेतली. मला अजूनही आठवत आहे, तुम्हाला आठवत आहे की नाही मला माहिती नाही. मला ते म्हणाले की आपल्याला ज्या जुन्या गोष्टी आठवत असतात आणि आपण बोलतो ना तेव्हा कधीतरी आपला एक हलका सूर असतो. मला वाटतं असा एक हळूच सूर आपला खाली जातो बघ आठवताना, तो वापरून बघ तुला फायदा होईल. आणि मला असं येस ऍक्च्युली इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मॅटर करतात. व्हॉइस मॉड्युलेशन असेल काही असेल. सो आय एम ब्लेस्ड की अशा पहिल्याच दडपण येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये माझ्यासोबत इतकी चांगली टीम होती की मला ते दडपण खरं तर सेटवर कधी जाणवू दिलं नाही त्यांनी. मी मला वाटतं शूट सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी जॉईन झाले होते. आणि एक असतं ना असं की आता ऑलरेडी सेट झालं असेल सगळं, आपण नवीन जातोय आणि आता काय होईल.
मला एकही मोमेंट असं वाटलं नाही की ह्या सेटवर मी आत्ता नवीन आली आहे, काहीतरी अनोळखी लोक आहेत. इतकं कम्फर्टेबल मला सगळ्यांनी असं केलं. आणि निलेश सरांविषयी आता हे बोलले तेच एक्झॅक्ट माझं मत आहे. त्यांनी जे सांगितलं तेवढं तसंच्या तसं केलं. ऑफकोर्स काही वेळेला असं वाटायचं की हे मी करू शकीन का, म्हणजे हे सांगतायत ते हे बरोबर दिसणार आहे का. आणि नंतर ते जेव्हा दाखवायचे प्लेबॅक असं वाटायचं अरे हेच आहे. त्यामुळे खूपच चांगला अनुभव होता. मानसी बरोबर तर मला खूपच मजा आली काम करताना. मी भाग्यवान मानतो स्वतःला की पहिली फिल्म आहे माझी आणि त्यात असं पात्र करायला मिळतंय. थँक्यू निलेश सर, थँक्यू मानसी, मला वाटतं तू नाव सुचवलं तर तुझं खूप खूप आभार. आणि थँक्यू निलेश सरांबद्दल ते सांगायचं आहे की मी काही फ्लॅशबॅकचे काही सीन आहेत त्यात काही करायला गेलो तर ते म्हणायचे की थोडं कमी, आणि मला तर मी काहीच करत नाही आहे. आणि मी ते डबिंगच्या वेळी जेव्हा बघितलं तेव्हा खरंच ते मलाच आवडलं की म्हटलं हे एवढंच परफेक्ट होतं. तर थँक्यू मला कमी करायला सांगितल्याबद्दल.